महिना मोठा राजयोगांचा, सकारात्मक परिणामांचा. भावना, स्वप्न आणि अध्यात्माची रास म्हणजे मीन रास होय. मीन राशीच्या जातकांनो, एक प्रश्न विचारू का? तुम्ही या जगात राहता, परंतु तुमचं मन स्वप्नांमध्ये हरवलेलं असतं. कधी कधी तुम्हाला असं वाटतं का की कोणीच तुम्हाला समजून घेत नाही? जून 2026मध्ये तुमचं मन, तुमची भावना आणि तुमचं अंतर्ज्ञान शक्ती तुमचं भविष्य घडवणार आहे. तुम्ही मीन राशीचे जातक अत्यंत संवेदनशील असतात, दयाळू असतात, आध्यात्मिक असतात. तुम्ही फक्त जग पाहत नाही तर जगाचा अनुभव घेतात. तुमचं मन म्हणजे तुमचं मंदिर आहे, ते जपा. जिथे भावना शुद्ध असतात तिथेच खरा आनंद असतो. या महिन्यात तुमच्या यशाचं एक सूत्र आहे: आपल्या स्वप्नांना सत्यात आणा. फक्त कल्पनांमध्ये राहू नका, सरळ ॲक्शन घ्या, मग छोटी का असेना. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी आणि अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण जून 2026 या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत. आज आपण मीन राशीसाठी हा महिना कसा असेल यावर चर्चा करणार आहोत. व्हिडिओच्या शेवटी या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे. या महिन्यात टाळावयाच्या चुका व विविध दृष्टीने या महिन्याचा तुमच्यासाठी असलेला स्कोअर मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ही शास्त्रीय माहिती आवडल्यास व्हिडिओला शेअर करायला विसरू नका, जेणेकरून ती सर्वांपर्यंत पोहोचू शकेल. व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता चतुर्थ स्थानात भद्र योग निर्माण होत आहे, जो पंचमहापुरुष योगापैकी अत्यंत महत्त्वाचा राजयोग मानला जातो. तसंच लक्ष्मीनारायण योग देखील निर्माण होत आहे. अर्थात तुमच्या चतुर्थ स्थानात दोन महत्त्वाचे राजयोग निर्माण होत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे मीन राशीचे स्वामी 2 तारखेला पंचम या क्रिएटिव्हिटीच्या स्थानात जाऊन उच्चीचे होणार आहे, ज्यामुळे तुमचं व्यक्तिमत्व या काळात सकारात्मक होईल. लोक तुमच्याकडे मार्गदर्शनासाठी येतील. 7:30च्या या काळात तुम्हाला एक दिलासा प्राप्त होईल. गुरुदेवांचे हे गोचर आणि चतुर्थ स्थानात निर्माण झालेलं राजयोग तुमचं व्यक्तिमत्व समृद्ध करणार आहे. या काळाचा सदुपयोग करायला हवा. पहिली बाब म्हणजे सत्यापासून लांब पळू नका. दुसरी बाब म्हणजे अतिभावनाशील राहू नका. तिसरी बाब म्हणजे आंधळा विश्वास ठेवू नका. चौथी बाब म्हणजे कोणताही निर्णय पटकन घ्या. आणि पाचवी बाब म्हणजे कोणत्याही परिस्थितीत स्वतःला सॅक्रिफाईस करू नका. या 5 चुका तुम्ही टाळल्या किंवा त्या बाबतीत योग्य ती काळजी घेतली तर हा महिना तुमच्यासाठी अधिक लाभदायक ठरू शकतो. धन, कुटुंब, वाणी या दृष्टीने विचार केला असता तुमच्याकडे पैसा नक्की येईल, परंतु त्याला टिकवून ठेवणं थोडं कठीण जाईल. तुमचे धनेश धनस्थानात विराजमान आहे, जी अत्यंत शुभ बाब मानली जाते. मात्र तरीही जेवढा पैसा येईल तेवढा खर्च देखील जास्त होताना दिसत आहे. कुटुंबात भावनिक एकात्मता दिसून येईल, तरीसुद्धा गैरसमज होतील. तुमची वाणी खूप सौम्य आहे, फक्त स्पष्टता ठेवा हा सल्ला देण्यात येत आहे. पराक्रम, परिश्रम, प्रवास या दृष्टीने परिश्रमाच्या स्थानात तुमचे षष्ठेश विराजमान आहेत, ज्यामुळे या काळात तुम्ही सातत्याने परिश्रम करणार आहात. प्रवास करणार आहात. एखाद्या आध्यात्मिक, धार्मिक किंवा शांततेच्या ठिकाणी तुमचा प्रवास होताना दिसत आहे, जी सकारात्मक बाब म्हणता येईल. या काळाचा पूर्ण लाभ घ्यावा. वास्तू, वाहन, जमीन, सुखशांती या दृष्टीने मीन जातकांसाठी हा महिना सकारात्मक म्हणता येईल. तुमच्यासाठी वास्तूचे शुभयोग निर्माण होत आहेत. जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, तुमच्या चतुर्थ स्थानात 2 मोठे राजयोग निर्माण झालेले आहे. त्यामुळे या सर्व बाबतीत तुमच्यासाठी अत्यंत सकारात्मक कालखंड निर्माण झालेला आहे. आईसोबत तुमचे अत्यंत डीप आणि इमोशनल संबंध निर्माण होतील. मात्र वाहन विषयात तुम्ही सावधगिरी बाळगायला हवी. तेवढी एक बाब सोडल्यास हा महिना तुमच्यासाठी अत्यंत उत्तम म्हणता येईल. या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा. शिक्षण, प्रेम, संतती, विवाह या दृष्टीने प्रेमात इमोशनल बॉन्डिंग वाढेल. विद्यार्थ्यांना अभ्यासावरील फोकस वाढवावा लागेल, तेव्हाच तुम्हाला अपेक्षित परिणाम प्राप्त होऊ शकतील. विवाह इच्छुकांच्या दृष्टीने विचार केला असता थोडं कन्फ्युजन निर्माण होणं किंवा एकमेकांविषयी गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. निर्णय घेण्यात थोडा वेळ लागेल. विवाहित जोडप्याच्या दृष्टीने विचार केला असता समजूतदारपणा तुम्हाला जाणीवपूर्वक समृद्ध करावं लागेल, ही बाब लक्षात घ्या.
मीन जातकांसाठी एक प्रश्न. तुम्ही कोणताही निर्णय मनाने घेता की बुद्धीने? उत्तरासाठी कमेंटमध्ये लिहा हार्डवर्क किंवा माइंड. आरोग्य, कर्ज, स्पर्धक, हितशत्रू या दृष्टीने शांत झोप न लागणं हा एक प्रश्न तुमच्या बाबतीत निर्माण होऊ शकतो. मानसिक तणाव देखील निर्माण होऊ शकतो. म्हणून त्या दृष्टीने स्वतःची योग्य ती काळजी घ्यायला हवी. या काळात कर्जाचा विचार टाळणं तुमच्यासाठी योग्य राहील. शत्रू तुमच्या सौम्य स्वभावाचा गैरफायदा घेऊ शकतात. स्पर्धेत जिंकण्यासाठी प्रॅक्टिकल अप्रोच ठेवणं गरजेचं असतं. ही बाब लक्षात घ्या. नोकरी व व्यवसाय या दृष्टीने जे मीन जातक नोकरी करत आहेत त्यांचं कार्य या महिन्यात क्रिएटिव्ह होईल. अत्यंत सकारात्मक यश प्राप्त होईल. प्रगतीची संधी निर्माण होईल. बिझनेसमध्ये अनेक संधी प्राप्त होतील. तुमचं कार्य प्रवासाच्या संदर्भात, विवाह मंडळाच्या संदर्भात, इव्हेंट मॅनेजमेंटच्या संदर्भात असेल तर या काळात तुम्हाला चांगली संधी मिळू शकते. याशिवाय आर्ट, म्युझिक किंवा स्पिरिच्युअल फील्ड असेल ही वेळ तुमच्यासाठी अत्यंत बेस्ट आहे. या सर्व दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी यशाचा म्हणता येईल. पूर्ण लाभ घ्या. पुराणांनुसार भगवान विष्णू हे नेहमी शांत, करुणामय आणि संतुलित दिसतात. त्यांनी जगाचं रक्षण केलं परंतु कधीही अहंकार दाखवला नाही. मीन मंडळीसाठी हाच संदेश आहे. दयाळूपणा ठेवा परंतु स्वतःला हरवू नका. ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने या काळात तुमची आध्यात्मिक वृत्ती वाढणार आहे. शांतता देखील मिळेल. आपल्या आरोग्याकडे लक्ष ठेवणं तुमच्यासाठी आवश्यक राहील. महिला वर्गाच्या दृष्टीने विचार केला असता या काळात तुमची इमोशनल ताकद वाढणार आहे. इंट्युशन प्रबळ होतील. सेल्फ केअर अत्यंत महत्त्वाची आहे. ही बाब लक्षात घ्या. भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने मीन जातकांसाठी या महिन्यात अनेक शुभसंकेत निर्माण झालेले आहेत. प्रामुख्याने तुमचे राशी स्वामी स्वतः त्रिकोण स्थानात विराजमान झालेले आहे. हा एक खूप मोठा शुभसंकेत आहे. राशी स्वामी उच्चीचा होणं देखील मोठा शुभसंकेत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे राशी स्वामीची दृष्टी शनिदेवांवर आल्यामुळे 7.5चा संघर्ष तुमचा थोडासा कमी होईल. केंद्र स्थानामध्ये लक्ष्मीनारायण योग, बुध ग्रहाद्वारे भद्र राजयोग निर्माण झालेला आहे. धनेश धनस्थानात विराजमान आहे. अशा शुभ संकेतांनी हा महिना तुमच्यासाठी निर्माण झालेला आहे. त्यांच्यापासून तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होणार आहे. या काळाचा सदुपयोग करा. कर्माच्या दृष्टीने विचार केला असता तुमचे कर्मेश देखील गुरुदेवच आहेत, जे महिन्याच्या सुरुवातीलाच उच्चीचे होणार आहेत. त्यामुळे या काळात तुम्ही स्मार्ट वर्क करणार आहात. तुम्ही शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असाल तर या काळात तुमचं कार्य उत्तम कराल. अकाउंट सायन्समध्ये जर तुमचं कार्य सुरू असेल तर हा काळ तुमचाच आहे. मात्र लोक तुम्हाला कन्फ्यूज करू शकतात. प्रत्येक गोष्ट समजून उमजून घ्या आणि आपल्या कार्याकडे लक्ष द्या हा सल्ला देण्यात येत आहे. एक ससा होता. तो समुद्रात पोहत होता. त्याला सारखं वाटत असतं की आपण हरवलेलो आहोत. परंतु खरं काय असतं तर तो आधीपासून योग्य ठिकाणी होता. फक्त त्याला स्वतःवर विश्वास नव्हता. मीन मंडळीसाठी हाच संदेश आहे. लाभ व इच्छापूर्तीच्या दृष्टीने विचार केला असता तुमचे लाभेश राशीत विराजमान आहे. त्यामुळे या काळात तुमची आध्यात्मिक प्रगती घडून येईल. मानसिक दृष्टीने समाधान वाटेल. क्रिएटिव्हिटीचा आनंद प्राप्त होईल. या सर्व गोष्टींना देखील लाभ म्हटलं जातं. त्यामुळे या काळाचा पूर्ण उपयोग करून घ्यावा जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुमच्या पदरात पडू शकेल. व्यय व परदेश गमनच्या दृष्टीने विचार केला असता प्रवासावर आध्यात्मिक कारणांनी तुमचा खर्च होणार आहे. काही खर्च हॉस्पिटलवर होताना दिसत आहे. म्हणून तशी मानसिकता आधी तयार करून घ्या. खर्चाचं योग्य पद्धतीने नियोजन करा हा सल्ला देण्यात येत आहे. मीन राशीसाठी एक प्रश्न. तुम्हाला तुमच्या आयुष्यात सगळ्यात जास्त काय हवंय? शांती, प्रेम की यश? तुमचं उत्तर कमेंटमध्ये लिहा. आता आपण या महिन्यातील तुमचा स्कोर बघणार आहोत. विशेषतः तुमच्यासाठी या महिन्यात पैसा, प्रेम आणि करिअरमध्ये 10पैकी किती गुण मिळत आहेत? पैशांच्या दृष्टीने 10पैकी 6 गुण तुम्हाला प्राप्त होत आहे. प्रेमाच्या दृष्टीने 10पैकी तब्बल 9 गुण प्राप्त होतील. करिअरच्या दृष्टीने 10पैकी 7 गुण प्राप्त होत आहे. आरोग्याच्या दृष्टीने 10पैकी 6 गुण म्हणजे आरोग्याच्या बाबतीत स्वतःची योग्य ती काळजी घ्यावी लागणार आहे. आणि कौटुंबिक दृष्टीने विचार केला असता 10पैकी 8 गुण तुम्हाला प्राप्त होत आहे.
हा स्कोअर सेगमेंट आपण मुद्दाम सुरू केला. कसं होतं की एखाद्या विषयाचं विश्लेषण करण्यापेक्षा जर त्याला आपण गुणांच्या माध्यमातून सांगू शकलो तर कोणती बाब या महिन्यात आपल्यासाठी अधिक सकारात्मक आहे हे पटकन लक्षात येतं. अशा अनेक कमेंट्स मागील महिन्यात आम्हाला मिळाल्या होत्या. त्या बाबतीत तुमचा काय अनुभव राहिला ते तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता. हा स्कोअर सेगमेंट आपण आपल्या खास प्रेक्षकांसाठी सुरू केलेला आहे. त्यांच्या मागणीवरून सुरू केला आहे. त्याला उत्तम प्रतिसाद देखील मिळाला आहे. प्रत्येकच दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही. आयुष्य हे सुखदुःख आणि चढउतारांनी भरलेलं असतं. महिन्यातील काही दिवस प्रत्येकासाठी अत्यंत शुभ, काही तणावाचे, संघर्षाचे जातात. आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरत असतं आणि हे सर्व चंद्राच्या गोचरवरून ठरतं. त्या दृष्टीने या महिन्यातील मीन जातकांसाठी 11, 19 आणि 28 हे दिवस शुभ आहेत. म्हणून जास्तीत जास्त महत्त्वाची कामं या दिवसांमध्ये तुम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. 8, 17 आणि 26 हे दिवस तुमच्यासाठी अशुभ आहे. संघर्षाचं प्रमाण या दिवसांमध्ये वाढलेलं असेल, म्हणून त्या दिवसांमध्ये स्वतःच्या कुटुंबाची योग्य ती काळजी घ्या, जेणेकरून मानसिक स्वास्थ्य टिकून राहील. उपायांच्या दृष्टीने मीन राशीच्या जातकांनी गुरुवारी गुरुचं पूजन करावं. ओम गुरुवे नमः या मंत्राचा 11-21 वेळा जप करा. रोज किमान 5 ते 10 मिनटं तरी ध्यान करा. पाण्यात फुलं अर्पण करा. रोज स्वतःला सांगा की मी सुरक्षित आहे, मी माझ्या मार्गावर आहे, माझं जीवन सुंदर आहे. या उपायाचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील. ब्रेसलेटच्या दृष्टीने मीन राशीसाठी अमेथिस्ट हे ब्रेसलेट सुचवण्यात येत आहे. भ्रम, दिशाहीनता, मानसिक थकवा अशा समस्यांचा जर तुम्ही सामना करत असाल तर हे ब्रेसलेट तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक आहे. ऑनलाईन खरेदी करायची असल्यास त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ब्रेसलेटसोबतच धारण कसं करायचं याचा शास्त्रोक्त विधी आणि ॲक्टिवेशन कार्ड आपण देत असतो. त्या कार्डवर ब्रेसलेट ठेवून तुम्ही त्याला ॲक्टिव्ह केलं तर त्याचा तुम्हाला प्रचंड लाभ होतो. सिद्ध केलेलं हे ब्रेसलेट ॲक्टिवेशनने तुम्हाला फळ द्यायला लागतं आणि हो, सोबतच डिस्काउंटसाठी कुपन कोड देखील असतो. त्यामुळे डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन आपण बुकिंग करू शकता. मीन राशीच्या ज्योतिषप्रेमींनो, तुमचं मन खूप सुंदर आहे, परंतु एक लक्षात ठेवा, स्वप्न नक्कीच बघा, मात्र त्यांना वास्तवात देखील आणा. अशाच अत्यंत उपयोगी माहितीसाठी चॅनलला, व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन ऑन करा. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे. त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.